प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा शिर्डी येथे उत्साहात संपन्न। न्यायालय येथे महर्षी वाल्मिकी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची मागणी। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिंदखेडा शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली आणि काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर 4-5 महिन्यातच डांबर काम सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन। आता बातमी होती विस्ताराने। न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा शिर्डी येथील शासकीय VIP विश्रामगृह येथे शनिवारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा शिर्डी येथील शासकीय VIP विश्रामगृह येथे रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे उपस्थित होते। यावेळी न्यू गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी मोगनचे राजेंद्र पाटील व जिल्हा सचिवपदी बाबुळवाडीचे सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते मंत्री संजय बनसोडे यांना देण्यात आले। त्यांनी सदर मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करून देण्याचे आश्वासन देत सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानंतर राज्यातून आलेल्या जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्याचा आढावा सादर केला। तसेच अनेकांनी मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील, राज्य सचिव पंढरीनाथ गायकर, खजिनदार दशरथ धुमाळ, अस्मिता यंदारकर, अर्चना वावरे, राज्य उपाध्यक्ष अर्चना वावरे, भारती रोडगे, कोकण प्रांताध्यक्ष संजय पाटील, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष तनुजा पाटील, सिंधुदुर्ग अध्यक्ष अशोक जाधव, नवी मुंबई अध्यक्ष संजय पाटील, रायगड अध्यक्ष महादू पाटील, धुळे येथून सुनील सिंह परदेशी, धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, रायगड महिला आघाडी अध्यक्ष साक्षी पालांडे, रत्नागिरी जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सोनिया कदम, धुळेहून कल्पना पाटील, अन्नपूर्णा खैरनार, नवल पाटील, रामदास मात्रे, नितीन मायंगडे, मिथुन नागापुरे, सचिन पाटील, नितीन नाईक, मधुकर सोनवणे, नीता पाटील, हरिभाऊ पाटील, प्रमोद आगलावे आदी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते नारायण पाटील साहेब, माझ्या बहिणी, माझ्या मोठ्या बहीण म्हणून आम्ही ज्याला मानतो त्या भारतीताई रोडगे ताई, त्यांचे मिस्टर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बसवराज रोडगे साहेब, आमचे काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष ममता पाटले साहेब, आमचे मार्केट कमिटीचे संचालक माहिती साहेब, गणपतीची माहिती साहेब आणि सर्वच आमचे शंकर भाऊ, सगळेच मान्यवर। खरं तर आजचा दौरा मला नगर जिल्ह्यामध्ये आमदार संग्रामकरता यांनी आयोजित केलेला होता आणि ज्यावेळेस मी नगर जिल्ह्यामध्ये जाणारा असं बसवराज रोडगे साहेबांना कळालं, त्यावेळेस आमच्या आदरणीय रोडगेताई आणि बसवराज रोडगे साहेबांनी सांगितले की बाबा आमचा पोलीस पाटील संघटनेचा मेळावा आणि मीटिंग शिर्डीमध्ये आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही आला पाहिजे आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते त्या ठिकाणी करायचं अशी सूचना मला निवेदन केल्यानंतर, कारण ताईंचा आणि बसवराज रोडगे साहेबांचा आम्ही कधीही शब्द बोलणारा नाही आणि मी त्याला होकार दिला। होकार दिल्यानंतर मी सगळा प्रोग्राम सुद्धा त्या ठिकाणी मी तयार करून पाठवला आणि मग तुमच्या योगाने, तुमच्या पोलीस संघटनेच्या योगायोगाने मला शिर्डी साईबाबाचंही दर्शन त्या ठिकाणी घेऊन आणि त्याच्यानंतर तुमच्याशी संवाद त्या ठिकाणी साधता येईल ह्या हेतूनं हा दौरा आयोजित केला होता। पण काल दुपारी निरोप भेटला की तुमचा कार्यक्रम कॅन्सल झाला आहे असं सांगितलं, तरी पण म्हणाला की आपण शिर्डी साईबाबाचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आणि इथं आल्यानंतर दर्शन झालं। आता तुमच्याशी संवाद साधण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळते आहे। खरंच मी मनापासून आदरणीय भारतीताईंचं आणि बसवराजींचं आणि पंढरीनाथ पाटलांचं आणि आपले सूत्रसंचालन करणारे
सुधाकर जाधव साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मला एवढी चांगली संधी आपण त्या ठिकाणी दिला. मित्रांनो, हे महायुतीचं सरकार आहे आणि हे महायुतीचं सरकार काम करणारं सरकार आहे. आता हे पंढरीनाथ पाटील पुण्या पक्षाचे मला माहीत नाही, पण ते ठाण्यातले आणि ठाण्यातले आता मुख्यमंत्री आहे. ठाण्यातले मुख्यमंत्री असल्यामुळं मी मागच्याही महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये मंत्री होतो आणि तेही मंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत, मी कॅबिनेट मंत्री आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत मला त्या ठिकाणची माहिती आहे. आज जरी ते मुख्यमंत्री असले तर एका कार्यकर्त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी काम करतात आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ते लोकांचे प्रश्न सोडवतात, लोकांचे काम त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आमचे नेते आदरणीय अजितदादा, तुम्हाला माहिती आहे, सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ते त्या ठिकाणी काम करत असतात. म्हणून तुमच्या जे काही राज्यातल्या पोलीस पाटलांच्या जे काही मागण्या आहेत त्या मंजूर करून घेण्यासंदर्भामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्र्यांना माझं पत्र तयार करतो. माननीय अजितदादा पवार अर्थमंत्र्यांना त्या ठिकाणी पत्र तयार करतो आणि पोलीस पाटील मानधनात किमान वेतनवाढ करण्यात यावी, पोलीस पाटलांच्या कुटुंबाला कॅशलेस आरोग्य, म्हणजे बऱ्याच तुम्ही मागण्या केल्या. तर मी त्या ठिकाणी 100% तुमच्या घरातला मंत्री म्हणून तुम्हाला जे जे काही मदत करता येईल किंवा पाठपुरावा करता येईल ते पाठपुरावा करण्याचं काम मी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करेन. पण आपण सगळेजण मुंबईला यायचं, माझं चेंबर 3ऱ्या मजल्यावरती आहे, घर मंत्र्यांच्या समोरच आहे, यायचं, जेवण करायचं, जे काय तुम्हाला तुमच्या वैयक्तिक सार्वजनिक कुठलेही कामं असतील ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम मी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करेन. काही काळजी करू नका आणि जे जे काही तुमच्या मागण्या असतील त्या आपण सीएम साहेबांना भेटूया, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटूया, आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटूया आणि ह्या तिघांकडं जाऊन आपण पंढरीनाथ पाटील साहेब त्या ठिकाणी काम करूया. आपण गाव तिकडे करू. धुळे तालुक्यातील न्याहाळत येथे महर्षी वाल्मिकी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शनिवारी गावातून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. धुळे तालुक्यातील न्याहाळत येथे महर्षी वाल्मिकी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शनिवारी दुपारी सर्व मूर्त्यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. समस्त आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव नेहळोद यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून नेहळोद गावात त्याच दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 22/1/2024 रोजी दुपारी 12:29 महर्षी वाल्मिकी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त 3 दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत शनिवारी महर्षी वाल्मिकी राम लक्ष्मण सीता हनुमान व कलश यांची शोभायात्रा काढण्यात आली. रविवार दिनांक 21 रोजी मूर्तींना जलाधिवास मंडल स्थापन व हवन होणार आहे. तसेच सोमवार दिनांक 22/1/2024 रोजी दुपारी 12:29 महर्षी वाल्मिकी राम लक्ष्मण सीता हनुमान यांची मूर्ती स्थापना होणार आहे. तसेच 12:30 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर धार्मिक कार्यक्रमाचा सर्व रामभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. प्रभू रामचंद्राच्या कृपेने महर्षी वाल्मिकी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22/1/2024 रोजी 12 वाजता न्याहाळोद या गावामध्ये करण्याचं आयोजन केलेलं आहे. जे आदिवासी महर्षी वाल्मिकी आहेत ते आदिवासी टोकरे कोळी जमातीचे होते. तर त्यांनी सुंदर अशा प्रकारचं रामायण लिहिलं. तर ते एक राजा होते आणि राजा असल्यामुळे पूर्वी राजेशाही अस्तित्वात होते आणि राजेशाही अस्तित्वात असल्यामुळे राजांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि घनघोर युद्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी अनेक सैन्य मारले गेले. 7 अवक्षणी सैनिक मारलं गेलं आणि त्या सैनिकाची मोजणी त्यांनी ते खडे टाकून केले. म्हणून त्यांना प्राणत्याग केल्यामुळे किंवा अनेक लोक त्या ठिकाणी मेल्यामुळे किंवा निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी ते वनात निघून गेले आणि वनात निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सुंदर अशा प्रकारचं आश्रम तयार केलं आणि आश्रम तयार केल्यानंतर तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्यावर एक वारूळ तयार झाली आणि त्यांनी सुंदर अशा प्रकारचं रामायण लिहिलं. जे रामजन्मापूर्वी त्यांनी रामायण लिहिलं म्हणून त्यांना पूर्ण जगामध्ये मानाचं स्थान आहे. म्हणून त्यांना आद्य कवी म्हणून त्यांची कीर्ती आहे.
शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मला भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी बिंदू शर्मा यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी बिंदू शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. याबाबत त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध कामांची माहिती दिली. सटाणा येथील भारतीय जनता पार्टीचे बिंदू शर्मा व शेतकरी मित्र यांनी धुळे मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन खासदारकीचे तिकीट मिळण्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या कामाबाबतही त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की पंतप्रधान हवामान आधारित पीक विमा योजना 2,30,000 शेतकऱ्यांना मंजुरी मिळवून दिलेली असून 1,29,000 शेतकऱ्यांना 3 कोटी रुपयांचा विमा वाटप केला आहे. 15,000 शेतकऱ्यांचे आधार लिंक नसल्यामुळे ते वंचित आहेत. 10,000 शेतकऱ्यांना टेक्निकल प्रॉब्लेम आहे. उरलेले शेतकरी 70,000 यांनाही लाभ मिळणार आहे. या सर्व मागण्यांसाठी त्यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी मला भाजपतर्फे उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहारही केलेला आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांची होत असलेली लूटबाबत ही माहिती दिली. या प्रसंगी बिंदू शर्मा, धर्मराज वाणी, सुधाकर पाटील, शेखर कुलकर्णी, योगेश राजपूत, दीपक राजपूत आदी उपस्थित होते. लंबित प्रश्न होते शेतकऱ्यांचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2,30,000 शेतकऱ्यांना विमा टाकण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहेत. 1,29,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग झालेले 63 कोटी रुपये. उरलेल्या शेतकऱ्यांचे 8 कोटी रुपये प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यामधले 15,000 शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक होत नसल्यामुळे 10,000 शेतकऱ्यांना टेक्निकल इश्यू आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण शेतकऱ्यांना 100% पैसे मिळतील. तसेच आता हा 25% अग्रिम विमा आहे. आमची विमा कंपनीकडे मागणी आहे. HDFC इर्गो इन्शुरन्स कंपनी धुळे जिल्ह्यासाठी आहे. या कंपनीने शेतकऱ्यांना 100% विमा द्यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी, कांद्याचं अनुदान, गारपीट, अवकाळी, दुष्काळी, शासकीय जे अनुदान आलेले ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करू नये असे शासनाचे निर्देश असताना काही बँकेचे मुजोर अधिकारी शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी वेटीस धरतात. त्यांनी ते तात्काळ पैसे द्यावे. तसेच इलेक्ट्रिक बोर्डाची अडचण जर असेल, ग्रामीणमध्ये 48 तासाच्या आत शेतकऱ्याला विजेचा ट्रान्सफॉर्मर द्यायला पाहिजे असा वीज आयोग हक्क 2003चा कायदा सांगतो. परंतु शेतकऱ्यांकडनं कायद्याची माहिती नसल्यामुळे अंमलबजावणी होत नाही आणि वायरमन म्हणा किंवा गावातले कोणी लोक वर्गणी गोळा करून शेतकऱ्यांना पैसे गोळा करतात. या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात माझं म्हणणं आहे की कुठल्याही शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्मर लागला, आईल लागलं, केबल लागली, फ्यूज लागला, कंडक्टर लागलं, हे सर्व शासन मोफत पुरवत आहे. ज्यांना मिळत नसेल त्यांनी संपर्क करावा. मी त्यांना मोफत देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या धुळे लोकसभेमध्ये मी लोकसभेसाठी उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडे मागितलेली आहे. मी धुळे लोकसभेसाठी इच्छुक आहे. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिंदखेडा शहरातून भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी शिंदखेडा शहरातून भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. शिंदखेडा येथील श्रीराम मारुती मंदिर मायवाडा येथून भव्य दुचाकी रॅली सुरुवात करण्यात आली. सदर रॅली सावतानगर, जनतानगर, जाधवनगर, भगवा चौक, स्टेशन रोड, शिवाजी चौक, विरदेल रोड, कचेरी रोड, गांधी चौक, मेन रोड, देसाई गल्ली, नगरपंचायत चौक, शनी मंदिर चौक, गणपती मंदिर चौक, गांधी चौक येथून दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. शहरातील सर्वच रामभक्त दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने दुचाकीस्वार रॅलीत सामील झाल्यामुळे शिंदखेडा शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले होते. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये जैन चौक ते इंदिरा गार्डन पर्यंतच्या रस्त्याचे 4 ते 5 महिन्यापूर्वी काँक्रीटीकरण झाले होते. तरी सुद्धा त्यावर डांबरकाम सुरू करण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटातर्फे आक्षेप घेत आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये जय हिंद चौक ते इंदिरा गार्डन पर्यंतच्या रस्त्याचे 4-5 महिन्यापूर्वीच काँक्रीटीकरण झाले होते. तरी सुद्धा त्यावर डांबरकाम सुरू करण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटातर्फे आक्षेप घेत आंदोलन करण्यात आले व संबंधित ठेकेदाराचा निषेध करण्यात आला. धुळेपुरातील प्रभाग क्रमांक 4 मधील जय हिंद चौक ते इंदिरा गार्डन पर्यंतच्या रस्त्याचे 4-5 महिन्यापूर्वीच काँक्रीटीकरण झाले होते. परंतु सदरचा रस्ता उखडला गेला आहे. 4-5 महिन्यापूर्वी झालेल्या या रस्त्याच्या कामावरच डांबरकाम सुरू करण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटातर्फे आक्षेप घेत आंदोलन करण्यात आले. ही एक प्रकारे धुळेकर नागरिकांची लूट असून याची चौकशी करण्याची मागणी करीत
संबंधित ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष जया साळुंके, महेंद्र सिरसाट, संजय ऐरे, उमेश महालेज, संजय जगताप, प्रमोद साळुंके, जगन ताकटे, ज्ञानेश्वर माळी, मनोज सिरसाट, नरेंद्र ऐरे, समीर खान, शकील शेख, संगीता कैरनार, अरुणा मोरे, ज्योती पाचपुते आदी उपस्थित होते। क्रमांक 4 मधील आपलं जैन चौक ते इंदिरा गार्डन पर्यंत हा रस्ता पहिले कॉन्क्रिटीकरण झाला होता 4 महिन्यापूर्वी। त्या रस्त्याला अक्षरशः खडीवर आली होती। त्या रस्त्याच्या वरती 4 महिन्याच्या आतमध्ये डांबरीकरण करण्याचा प्रयत्न आता सुरू आहे। हे डांबरीकरण कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे? 6 महिन्यामध्ये आपल्याला लगेच डांबरीकरण करता येतं का? प्रशासनाला मी सांगू इच्छितो, अशी बोगस कामं जर धुळे शहरामध्ये होत असली तर प्रशासनाने याद राखावी, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी गाठ आहे, त्यांनी ध्यानात ठेवावं। अशी बोगस बिलं जर निघू लागली तर यापुढे प्रत्येक रोडाच्या ठिकाणी आमचा राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता हा उभा राहील आणि प्रशासनावर अंकुश ठेवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर धिक्कार करतो। धुळे शहरवासियांची संपत्ती ही काही डाके टाकण्यासाठी नाही आहे। धुळे शहरवासीय जे कर भरतात, त्या कराच्या रूपाने काही वाढीव कर तुम्ही लावता आणि या संपत्तीची अशी उधळण जर करत असाल तर माझा आयुक्तांना इशारा आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनी आपल्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा शिर्डी येथे उत्साहात संपन्न। न्यायालय येथे महर्षी वाल्मिकी, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची मागणी। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिंदखेडा शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली आणि काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर 4-5 महिन्यातच डांबर काम सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।